मुंबई के वडाला भरनी नाका एंटॉप हिल बस डेपो के पास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे की जनसंवाद सभा में इंडिया महाविकास आघाड़ी के सभी नेता व कार्यकर्ता मौजूद रहे। आपको बता दें, मुंबई के वडाला भरनी नाका एंटॉप हिल में शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के साथ साथ सभी इंडिया आघाड़ी के नेता और कार्यकर्ता मौजूद थे। सभी ने कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के लिए मुंबई का सबसे अहम लोकसभा दक्षिण मध्य मुंबई जिला से, जिसके लिए उद्धव ठाकरे खुद हजारों की संख्या में मौजूद कार्यकर्ताओं में हुंकार भर चुके हैं और शिवसेना इंडिया महाविकास आघाड़ी के उम्मीदवार अनिल देसाई हैं और अनिल देसाई को भारी मतों से जिताने के लिए सभी शिवसैनिक व इंडिया आघाड़ी के कार्यकर्ता चुनाव प्रचार में लगे हैं। इस जनसंवाद के माध्यम से उद्धव ठाकरे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ साथ बीजेपी के सभी नेताओं की क्लास लगाई और हाथ में मशाल चिन्ह लेकर खुद उद्धव ठाकरे ने सभी से अपील की कि दक्षिण मध्य मुंबई जिला के उम्मीदवार अनिल देसाई को जिताने की लोगों से अपील की। आज केवळ शिवसैनिकच नव्हते तर काँग्रेसचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वेगवेगळे जे घटक पक्ष आहेत त्याचे सर्व कार्यकर्ते होते, आम आदमी पार्टीचे होते, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते होते आणि नुसते कार्यकर्ते नाहीत तर उद्धव साहेबांना ऐकायला इथले सर्वसामान्य एंटॉप हिल आणि सायन कोळीवाडा परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी आले होते आणि मला वाटतं आज जवळजवळ विजयी सभाच या ठिकाणी झाली असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। आज विजयी सभा झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शिक्कामोर्तब त्याच्यावर झालेला आहे। संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वेगवेगळे घटक पक्ष, त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि सर्वसामान्य नागरिक आणि अशा पद्धतीने सर्वजणच उद्धव साहेबांना ऐकायला या ठिकाणी मोठ्या संख्येने आले होते आणि ही विजयी सभा झाली म्हणजे विजय अनिल देसाईंचा निश्चित आहे यावर हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। नाही, मला वाटतं आजच असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती होईल। आज नाही, ज्या दिवशी अनिल देसाईंचं नाव अधिकृतरित्या त्याची घोषणा झाली आणि त्याच्यापूर्वीच आम्हाला आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की अनिल देसाई हे तुमचे त्या ठिकाणचे उमेदवार असू शकतील आणि त्या पद्धतीने आम्ही शिवसैनिक सर्वप्रथम त्या ठिकाणी लोकांमध्ये जात होतो आणि त्याच वेळेला अनिल देसाईंचं नाव हे संपूर्ण नागरिकांना माहिती पडल्यानंतर त्यांनी हा निश्चय केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये अनिल देसाईंसारखा एक सज्जन, सोज्वळ नेता, तत्पर, कार्यक्षम, अनुभवी, सुसंस्कृत आणि निष्ठावंत या शब्दाला फार महत्त्व आहे। कारण इथल्या नागरिकांनी ठरवलं आहे की गद्दार मग तो कोणताही असो, तो किती मोठा असो, त्याला गाडायचं म्हणजे गाडायचंच आणि या गद्दाराला गाडण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांची घोषणा ही शिवसेना पक्षातर्फे झाली आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विजय आता अधिकाधिक त्याचं फक्त आम्हाला बघायचंच की मार्जिन किती मोठी मार्जिनने आम्ही जिंकणार आहोत। आता बघा, हा विषय जो आहे हा सातत्याने लोकांच्या पुढे येत आहे। संविधान हे वाचवणं किंवा संविधानाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। कारण संविधानाने अनेक अधिकार हे सर्वसामान्य नागरिकांना दिलेले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। ही राजकीय परिस्थिती आणि जे नाचलेलं राजकारण जर आपण बघितलं तर संविधान काय, इथला प्रत्येक नागरिक आणि ही लोकशाही जी आहे ती धोक्यामध्ये आहे। लोकशाहीची हत्या ही करण्याचा प्रयत्न ह्या नालायकांनी केलेला आहे। लोकांना आता माहिती पडलं आहे की या ठिकाणी लोकशाही ही संपुष्टात येऊन पारतंत्र्यामध्ये आपण जातोय की काय, अशा पद्धतीची नागरिकांमध्ये भावना असल्या कारणामुळे या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे। मला वाटतं ती पुन्हा वेळ येऊ नये याची काळजी या निवडणुकीमध्ये इथले मतदार घेतील। कुणाचा जन्म 14 एप्रिलला झाला म्हणजे तो काय संविधानाचं रक्षण करता होऊ शकत नाही किंवा कोणी धनुष्यबाण हातामध्ये घेतला म्हणजे तो राम होऊ शकत नाही। त्याच्यासाठी सत्वशीलता लागते, त्याच्यासाठी ते चारित्र्य लागतं, त्याच्यासाठी ते सद्गुण लागतात, त्याच्यासाठी विवेक लागतो आणि मला वाटतं या गद्दारांकडे त्या कोणत्याही पद्धतीने विवेक नाही आहे, सत्वशीलता नाही आहे, निष्ठावंतते नाही आहेत आणि दिलेल्या वचनाला जागणारे नाही आहेत। 10 वर्षामध्ये कोणताही ठोस काम लोकांसाठी करण्याची अपेक्षा असताना लोकांना फक्त चुना लावण्याचं काम केलं आहे। अनेक फसवाफसवीचे उद्योग केलेले आहेत, अनेकांना पर्सनली त्रास देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं या 30 दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक त्यांनी केलेली जी पापं आहेत ती उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीत। खरं तर सन्माननीय पक्षप्रमुखांनी दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई साहेबांना उमेदवारी देऊन
आमच्या सर्व शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक चांगला आनंद देणारा एक क्षण होता आमचा। आणि आमची जी निशाणी आहे मशाल ही घरोघरी पोचवायचा आमचा प्रत्येकाचा मानस होता। मग ते कशाही पद्धतीने आपण पोचवायचं, तर ह्या पद्धतीत आम्ही एक शक्कल लढवली आणि हा इलेक्ट्रिक मशाल ही लोकांना दिसणार, म्हणजे आम्ही जो प्रचारात संध्याकाळचा जो प्रचार असो त्याच्यात ही लाईटची आपण मशाल तयार केलेली आहे, म्हणजे दिवसा आपण ही वापरू शकतो आणि संध्याकाळी कुठे आपण गल्ली बोळात जेव्हा फिरू तेव्हा ही लाईट चालवून ही ज्वलनशील अशी मशाल ही आमच्या हातात असणार आहे। आणि ह्या मशालीचा प्रकाश या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पसरून येणाऱ्या 20 मेला अनिल देसाई साहेबांना हे सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील। आम्हाला आमची इच्छा होती की ह्या मशालीचं जे लॉन्चिंग आहे ते आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या हस्ते व्हावं आणि ती आमची इच्छा पूर्ण झाली। आज त्यांच्या हस्ते या मशालीचं लॉन्चिंग झालेलं आहे। आता ही मशाल पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे। असा आता सध्या आज ही एक मशाल आम्ही एक उद्धव साहेबांच्या हस्ते बनवलेली आहे, पण ज्या ठिकाणी ज्यांची मागणी असेल त्या ठिकाणी आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार ही मशाल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।